नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या चॅनलमध्ये बघणार आहोत की पुढील 24 तासात खूप जे ते भयंकर असा मुसळधार जे ते पाऊस होणार आहे राज्यामध्ये. तर तो पाऊस जो आहे किती तारखेपर्यंत राहणार आहे ते आपण आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, 31 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस असा पडणार आहे. आणि मित्रांनो, आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब रडक यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो, त्यांनी दिलेला जो हवामान अंदाज आहे तो आपण आपल्या चॅनलमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जिथे अशा प्रकारचे हवामान अंदाज जे आहे ते तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती हवे असतील तर तुम्हाला बघा काय अडचण आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती येऊन जाल. त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ती ओपन करायची. ओपन करता त्या जिथे स्क्रॉल करा. स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये इथं हवामान अंदाज इथं मिळत राहतील. चला तर मित्र, आपण जिथं आपल्या चॅनलला सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे आणि जुलैच्या अवतारात भरपूर पाऊस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पाऊस पडत राहील आणि 31 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. पंजाबराव डक नावाच्या हवामान तज्ज्ञाने सांगितले की ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस आणखी जोरदार होईल. पंजाबराव म्हणतात की महाराष्ट्राच्या काही भागात 31 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत भरपूर पाऊस पडेल. महाराष्ट्रात थोडा पाऊस पडण्याऐवजी भरपूर पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी खूप उष्ण असेल, पण जिथे ऊन आणि उष्ण आहे तिथे खूप पाऊस पडेल असे ते म्हणत आहेत. जुलैमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील काही भागात भरपूर पाऊस झाला. आता उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भासारख्या महाराष्ट्रातील इतर भागात अधिक पाऊस ते अपेक्षित आहे, तर त्या भागात भरपूर पाऊस पडेल. पंजाबराव म्हणतात की 5 ऑगस्टपर्यंत खूप पाऊस पडेल. हलका पाऊस थांबेल आणि मोठा पाऊस होईल आणि पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरतील. या काळात विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील उत्तर महाराष्ट्र भागात जिथे मुसळधार पाऊस पडेल. नागपूर, वर्धा, जालना या ठिकाणी भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पुन्हा उष्ण हवामान जेथे राहील आणि 6 आणि 7 ऑगस्टला खरोखरच उष्णता असेल, परंतु 8 ऑगस्ट नंतर पाऊस चांगला असेल. आणि पंजाबराव म्हणाले की 8 आणि 9 ऑगस्टला भरपूर पाऊस पडेल. ऑगस्ट आणि जुलैमध्ये चांगला पाऊस होईल असेही त्यांनी सांगितले. आणि गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस झाला होता, मात्र यंदा तो पाऊस पडणार नाही असे डग जेते यांनी सांगितले आहे मित्र. तर मित्र, अशा प्रकारे आपला आजचा काही हवामान अंदाज होता. तर मित्रांनो, भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.